नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण 5 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा ऑनलाईन सिरीजचं मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे. यामध्ये 5 आणि 6 तारखेला आपण वेगवेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या आणि त्यावरील विधानं और त्यावरील आपण एक्झाम्पल्स उदाहरणांची आपण चर्चा केलेली आहे. आजच्या सत्रामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या आणि त्याचबरोबर थोडेफार नंबर्सच्या वर कसे प्रश्न विचारले जातात आणि कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, PYQ आपण त्याला म्हणू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा आज आपण प्रामुख्याने करणार आहेत. जिजाऊच्या माध्यमातून कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन हे अविरतपणे सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार हे चॅनल आहे. तर तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि तुमच्यासारख्या विविध विद्यार्थी मित्र मैत्रिणी जे ऑफलाईन सेशन्स अटेंड करू शकत नाही, परिस्थितीमुळे म्हणा किंवा अजून काही अडचणींमुळे म्हणा, ते जर ऑफलाईन सेशन्स अटेंड करून देत त्यांच्याकडनं शक्य होत नसेल तर त्यांना हा ऑफलाईन प्लॅटफॉर्म, जिजाऊचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा अगदी मोफत आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या बाबतीत मार्गदर्शन केलं जाईल. या पर्टिक्युलर चॅनलवर तुम्हाला नवनवीन जाहिराती आणि त्यांच्या बाबतीतली सर्व माहिती या चॅनलवर अपलोड केली जाते आणि म्हणून नक्कीच या चॅनलला फॉलो करा. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्यांवर विचारलेले PYQs वर आपण चर्चा करणार आहे. तर बघा, मी प्रत्येकाला विनंती करतो की पेपर पेन्सिल घेऊन बसा आणि प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, आता बघा, या ठिकाणी काही प्रश्न मी तुम्हाला पेपर मधून जसेच्या तसे क्रॉप करून घेतलेले आहेत. पण ते थोडेफार तिरपे किंवा काही थोडेसे पुसटसे तुम्हाला दिसतील, कारण पेपर मधून जसेच तसे मी क्रॉप केलेले आहेत. तो तुम्हाला फील यावा की हे पेपर मधले प्रश्न आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी जसेच्या तसे या स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न केला. धुळे पोलीस भरतीमध्ये विचारलेले 2 प्रश्न हे विभाज्यतेच्या कसोटीवरचे आहेत, जे सलग विचारले गेले. ते बघा, खालीलपैकी 4ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती असं विचारलंय. 4ने भाग जाणारी संख्या, चाराची कसोटी आपण चेक केली होती. चाराच्या कसोटीच्या बाबतीत आपण चर्चा केली आणि त्याच्यावर आपण प्रश्न पण सॉल्व्ह केलेले आहेत. आपण म्हटलं होतं की ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांपासून जी तुमची संख्या तयार होते त्याला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 410च्या शेवटच्या 2 अंकांपासून 10 ही संख्या तयार होते, 10ला 4ने भाग जात नाही. इथं शेवटच्या 2 अंकांपासून 11 तयार होते, 11ला भाग जात नाही. शेवटच्या 2 अंकांपासून 2 तयार होते, जात नाही. 712च्या शेवटच्या 2 अंकांपासून 12 तयार होतो आणि 12ला 4ने भाग जातो. म्हणजे तुमचं उत्तर हे 712 यायला पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर 712 आलेलं असेल. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी वाट बघतोय. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? 3ने निशेष भाग जाणारी संख्या आपल्याला निवडायची आहे. तर तीनाची विभाज्यतेची कसोटी आठवा. काय होती तीनाची विभाज्यतेची कसोटी? चला, तीनाच्या विभाज्यतेची कसोटी आठवा आणि मग तुम्हाला प्रत्येक पर्याय चेक करून बघावा लागेल. प्रत्येक पर्यायामध्ये येणाऱ्या तीनाची कसोटी पहिल्यांदा बघा. तीनाची कसोटी अशी म्हटली होती आपण, ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल. अंकांची बेरीज करावी लागणार आहे या ठिकाणी. मग अंकांची बेरीज जर तुम्ही केली आणि जर त्याला 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. चला, करूया आपण अंकांची बेरीज करू. या ठिकाणी 2 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 किती होते बेरीज? 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 किती झाले? 14. 14ला 3ने भाग जात नाही, म्हणजे हे पर्याय तुमचं उत्तर येणार नाही. दुसरा पर्याय घ्या. 4 अधिक 5 अधिक 7 अधिक 4, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, 16 आणि 4 20. 20ला पण भाग जात नाही, म्हणून हे पण तुमचं उत्तर होणार नाही. चला, आता 7641. 7 अधिक 6 13, 13 आणि 4
17, 17 आणि एक 18. व्हेरी गुड. 18 आली बेरीज. बेरीज किती आली? 18. 18ला तीनाने भाग जातो म्हणजे या संख्येला तीनाने भाग जाईल. इथं बघा काय बेरीज येत होती. 9 अधिक 1 10, 10 आणि 7 17, 17 अधिक 1 0 17. 17ला तीनाने भाग जात नाही म्हणून या संख्येला तीनाने भाग जाणार नाही. दोघं कसोट्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं विभाज्यतेच्या कसोट्यावर डेफिनेटली तुम्हाला प्रश्न विचारला जातो. यापेक्षा कठीण प्रश्न आपण सॉल्व्ह केले होते. काल आणि परवाच्या सेशन मध्ये आपण ज्यावेळेस चर्चा केली तर याच्यापेक्षा कठीण प्रश्न आपण सॉल्व्ह केले होते. पुढचा प्रश्न बघा, हा दौंड SRPF 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी 72 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमधले जसेच्या तसे क्रॉप केलेले क्वेश्चन्स आहेत म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला ते खालचा वरचा भाग तुम्हाला थोडासा दिसणार आहे, तेवढं समजून घ्या. 72 ने निशेष भाग जाणारी संख्या तुम्हाला कोणती असं विचारलेलं आहे. काल मी तुम्हाला वेगवेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या कशा तयार करायच्या त्या बाबतीत तुम्हाला कल्पना दिली होती. तर 72 ची कसोटी आपण तयार करू शकतो 8 गुणिला 9. ज्या संख्येला 8ने भाग जातो आणि 9ने पण भाग जातो त्या संख्येला 72 ने भाग जाईल. मग 8ची कसोटी आपल्याला माहिती आहे. ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर पहिल्यांदा 8ची कसोटी चेक करून घ्या. इथे शेवटच्या 3 अंकांपासून 102 तयार होतो. 102ला 8ने भाग जात नाही म्हणून हा गेला. नंतर इथे जर तुम्ही बघितलं 344 आहे. 344ला जर तुम्ही 8ने भाग दिला, देऊन बघा 8ने भाग. 8 चौक 32, खाली उरले 2, 8 त्रिक 24, पूर्ण भाग जातोय. आता याच्या 97,344 अंकांची बेरीज 9च्या पटीत येते का चेक करून घ्या. 9 अधिक 7 16, 16 आणि 3 19, 19 आणि 4 23, 23 आणि 4 27, बेरीज 27 होते. 9च्या पटीत आहे म्हणजे या संख्येला 8ने पण भाग जातोय, 9ने पण भाग जातोय, म्हणजेच 72 ने भाग जाईल. पुढचे चेक करून बघितलं बघा, इथं आमचं तुम्हाला दिसतंय याला 808ला 8ने भाग जातोय. पण 3 अधिक 7 10, 10 आणि 8 18, 18 आणि 8 किती होतं? 26. 26ला 9ने भाग जात नाही म्हणून हे पण तुमचं उत्तर होणार नाही. आणि याच्या शेवटच्या 3 अंकांपासून जी संख्या तयार होते 654ला देखील 8ने भाग जात नाही. 72ची कसोटी जर तपासायची असेल तर 2 संख्यांनी भाग जाणं आवश्यक आहे. एक म्हणजे 7 आणि दुसरं एक म्हणजे 8 आणि दुसरं 9. ज्या संख्येला 8ने आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 72 ने भाग जाईल. ओके, चला आता या ठिकाणी एक प्रश्न तुमच्या समोर आलाय. तो एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, पण विभाज्यतेच्या कसोट्यांसारखाच आहे म्हणून मी या ठिकाणी घेतलाय बघा. एका संख्येला 6ने भागितल्यास बाकी 3 उरते. 8ने भागितल्यास बाकी 5 उरते. 9ने भागितल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी एकच काम करायचंय तुम्हाला, की तुम्ही प्रत्येक संख्या घ्या आणि त्याला करून बघा. उगाच याच्या खूप टेक्निकल पार्ट मध्ये जाण्यापेक्षा 75 जर मी घेतली, 75ला मी 6ने जर भाग दिला तर बाकी किती उरणार आहे? यस, बाकी उरते 3. पण 75ला मी 8ने भाग दिलं, 75ला 8ने जर भाग दिला तर पुन्हा बाकी उरते 3 उरते, कारण की 8 9 72. पण 8ने भाग दिल्यानंतर बाकी 5 उरायला पाहिजे म्हणजे हे उत्तर चालणार नाही तुमचं. दुसरं 69 आहे बघा. 69ला मी जर 3ने भाग दिला तर 6ने भाग दिला तर बाकी उरेल 3, बरोबर उरते, बाकी 3 उरते. 69ला मी 8ने भाग दिला तर 8 8 64, बाकी या भागाकारातली बाकी उरते 5 उरते. आपल्याला तेवढीच पाहिजे होती. आता 69ला जर तुम्ही 9ने भाग दिला, 9 7 63, बाकी किती उरते? 6 उरते. म्हणजे आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टी या पर्यायावर सिद्ध झाल्या म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 69 असेल. 69 ही अशी संख्या आहे की जिला 6ने भागितल्यानंतर बाकी 3 उरते, 8ने भागितल्यानंतर बाकी 5 उरते आणि 9ने भागितल्यानंतर बाकी 6 उरते. तर असे काही प्रश्न की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस आपण जर नियम शोधायला गेलो किंवा सूत्र शोधायला गेलो तर खूप वेळ जास्त होऊन जाईल. त्यामुळे पर्यायांची मदत घ्या, पर्यायांची मदत घ्या. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. 1056 या संख्येत कमीत कमी कोणती संख्या घेतली तर त्या बेरजेला 23ने पूर्ण भाग जाईल? मी तुम्हाला सांगितलंय, बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलंय की मूळ संख्यांचे पाढे पाठ करा. मूळ संख्या ज्या आहेत त्यांचे पाढे पाठ करा. म्हणजे कोणाकोणाचे पाढे? 13चा पाढा, 17चा पाढा, 19चा पाढा, 23चा पाढा, 29चा पाढा, हे पाढे तुमचे पाठ असायला पाहिजे.
आता 1056 ला जर आपण 23 ने भाग दिला बघा, 23 चौक 92 होतात. खाली किती उरतील? 13 उरतील. वरून घेतला 6. ओके, ते वरून घेतला 6. नंतर 23 8 138 होतात. 23 1 138 होतात. तर 23 5 115. 115 जर घेतले तर या ठिकाणी किती बाकी उरते? 21 बाकी उरते. मला सांगा, 21 ला 23 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती मिळवावे लागतील? 2. म्हणजे 1056 ऐवजी 1058 राहिलं असतं तर त्याला 23 ने पूर्ण भाग केला असता. 23 चौक 92, खाली उरले 13, वरून घेतला 8. 23 1 138, बाकी शून्य उरणार आहे. म्हणून याच्यामध्ये किती मिळवले पाहिजे? 1056 मध्ये 2 मिळवले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या बेरजेला 23 ने निशेष भाग जाईल. असा हा सुंदर प्रश्न आहे. विभाज्यतेची कसोटी या ठिकाणी 23 ने भाग द्यायचा आपल्याला, आणि म्हणून 23 चा पाढा पाठ असणं आवश्यक आहे. 23 चा पाढा पाठ असायला पाहिजे. आणि म्हणून सांगतो, पाढे पाठ करा. ज्या सोप्या सोप्या गोष्टी ज्या तुम्हाला सहज जमणाऱ्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये काहीच कठीण नाहीये, काहीच रॉकेट सायन्स नाहीये. पाढे पाठ करण्यामध्ये कसलं आलं स्किल? रट्टा मारा, सरळ 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 पाठांतर करा. आणि जी गोष्ट तुम्ही लहानपणापासून चांगली केलेली आहे ती का नाही करायची? आता करावी लागणार आहे, करा. ओके, पुढचा प्रश्न आपल्याला बघा, हा स्थानिक किमतींवर आधारलेला आहे. 25,931 या संख्येतला स्थानिक किमतीतला आणि दर्शनी किमतीतला फरक किती? नेहमी लक्षात घ्या, अंकांची स्थानिक किंमत त्या अंकाच्या संख्येतील स्थानावर ठरते. स्थान गुणिला अंक. आता या ठिकाणी एक हा जो 9 आहे तो शतक स्थानी, आणि शतक स्थानाचा अंक किती आहे किंवा त्याची किंमत किती आहे? 100 गुणिला अंक काय? 9, म्हणून त्याची स्थानिक किंमत किती झाली? 900. आणि कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दर्शनी किंमत म्हणजे जो कसा दिसतोय, तर त्याची नवाची दर्शनी किंमत 9 असणार आहे. फरक विचारला म्हणजे वजाबाकी विचारली आहे. सो तुम्हाला फरक घ्यायचा आहे. 900 - 9, 900 - 9, 891 तुमचे उत्तर येणार आहे, जो पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. स्थानिक किमती आणि दर्शनी किमती मधला हा साधा प्रश्न आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी इन्क्लूड केला. स्थानिक किमती आणि दर्शनी किमतींकडे पण लक्ष राहू द्या. आता बघा, हा जो 25 2 आहे, हा 2 दशहजार ठिकाणी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत काय होईल? 2 गुणिला 10,000. सो त्याची स्थानिक किंमत किती झाली? 2,000, सॉरी 20,000. आता हा जो 5 5 आहे तो हजार स्थानी, 5 गुणिला 1000 म्हणजे किती झाले? 5,000. 9 तुमचा किती आहे? शतक स्थानी आहे, सो 9 गुणिला 100 म्हणजे किती झाले? 900. 3 तुमचा दशक स्थानी आहे, म्हणून 3 गुणिला 10 म्हणजे किती झाले? 30. आणि 1 हा तुमचा एकक स्थानी, म्हणून 1 गुणिला 1 दॅट इज 1. आणि सर्वांची जर बेरीज केली आपण तर 25,931 ही संख्या तुम्हाला भेटणार आहे. आय होप की तुम्हाला समजतंय हे. चला, पुढचा प्रश्न बघा. 1672 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा करायची? 1672 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली म्हणजे येणाऱ्या संख्येला 17 ने पूर्ण भाग जाईल. आलं लक्षात? पुन्हा पाढा कशाचा आलाय? 17चा पाढा आला. हा, मग जसं 23च्या केसमध्ये केली होती आपण, 23च्या केसमध्ये आपल्याला बेरीज करायची होती, म्हणून आलेल्या बेरजेमध्ये 23 येण्यासाठी किती मिळवावे लागतील ते आपण बघितलं. बेरीज आपली बाकी आली होती 21. 21 मध्ये आपण 2 मिळवलं तर 23 झाले होते. आता काय करा, 1672 ला 17 ने भाग द्या. 1672 ला 17 ने भाग द्या. चला, भाग देऊ 17. 17चा पाढा जर पाठ असेल तर 17 - 153, खाली किती उरतील? 14, वरून घेतला 2. 17 7 119, 17 8 136, 17 8 136, बाकी किती उरली आहे? 6. म्हणजे 6 एवढे जास्त आहे. 1672 मध्ये 6 जास्त आहे, म्हणजे 1672 मधून 6 जर वजा केले तर तुमचे उत्तर त्या ठिकाणी असेल 1666. आणि 1666 ला 17 ने पूर्ण भाग जातो, म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? 6. तर 1672 मधून 6 ही लहानात लहान संख्या जर तुम्ही वजा केली तर येणारी वजाबाकीला 17 ने पूर्ण भाग जाईल.
प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत. थोडाफार बदल तुम्हाला नक्की या प्रश्नांमध्ये मी दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो? अशाच प्रश्नाने आपण सुरुवात केली होती. धुळे पोलीस भरतीमध्ये तो प्रश्न विचारला गेला होता. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, चाराची विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहिती आहे. ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आपण म्हणतो त्या ठिकाणी बघा, चाराची कसोटी सांगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट नमूद केली होती. ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जातो, म्हणजेच त्या पूर्ण वर्षाला 4ने भाग जातो, त्या वर्षाला आपण लीप वर्ष असं म्हणतो. आणि ज्या वर्षाला 4ने भाग जात नाही त्याला आपण साधारण वर्ष असं म्हणतो. आपण ज्या वर्षामध्ये आपण आज आहेत, ओके, 2024 वर्ष चालू आहे. 2024 ला 4ने निशेष भाग जातो, म्हणून 2024 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात आणि साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. याचं कारण एक आहे की साधारण वर्षाचा फेब्रुवारी हा 28 दिवसांचा असतो आणि लीप वर्षाचा फेब्रुवारी हा 29 दिवसांचा असतो. म्हणून चाराच्या विभाज्यतेच्या कसोटीचा उपयोग आपण कॅलेंडर मध्ये करू शकतो, दिनदर्शिकेमध्ये करू शकतो. हा प्रश्न तुम्हाला बघितला त्यानंतर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे की खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जातो? तर 4ने निशेष भाग जात नाही. जात नाही असं विचारलंय. 128 ला 4ने निशेष भाग जातो, कारण की शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणारी संख्या 28 आहे. याला भाग जातो, म्हणजे हे उत्तर तुमचं येणार नाही. 36, शेवटच्या 2 अंकांपासून 36 तयार होतात, याला देखील 4ने भाग जातो. 88 ला देखील 4ने भाग जातो. या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे 186. आपल्याला खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने भाग जात नाही? बऱ्याच वेळेस आपला हा 2 अक्षरी शब्द वाचायचा राहून जातो आणि मग त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकतं. लक्षात घ्या. प्रश्न वाचणं तेवढंच महत्वाचं आहे. जितका महत्वाचा आपला प्रश्न सॉल्व्ह करणं आहे तेवढंच प्रश्न वाचणं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा. 11चा वर्ग आणि 7चा घन यांची बेरीज किती? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलंय 1 ते 30 पर्यंतचे वर्ग मॅन्डेटरी आहे. करत नसाल तर मोठा गुन्हा करतायत. आणि 1 ते 20 पर्यंतचे घनपाठ करून टाका विद्यार्थी मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलं आता पाठांतरासाठी 13, 17, 19, 23 आणि 29 चा पाढा तुम्हाला सांगितला. हे पाढे पाठ केले पाहिजे. तसं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ असले पाहिजे, तोंडपाठ असले पाहिजे, काय त्याच्यामध्ये शंकाच नको. आणि 1 ते 20 पर्यंतचे घन, 11चा घन 121 आणि 7चा घन 343. आपल्याला दोघांची बेरीज विचारली आहे. तुमची बेरीज 464 व्हायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक सी आहे. म्हणजे अशा प्रकारचं जर तुमचं पाठांतर असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काही सेकंदामध्ये देणार आहे, 10-20 सेकंदात देणार आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर 10-20 सेकंदामध्ये देताय विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास हा उंच असतो खूप. तो उंच आत्मविश्वासामध्ये तुम्ही खूप कठीण प्रश्नांना देखील त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता. लक्षात घ्या, पाठांतर महत्वाचं आहे. एक 8 ते 10 प्रश्न तुम्ही या पाठांतराच्या बेसिसवरच तुम्ही करू शकता. ज्या मध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे की 1 ते 100 पर्यंतच्या ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या 25च्या 25 मूळ संख्या तुमच्या पाठ पाहिजे. 25च्या 25 मूळ संख्या पाठ पाहिजे, त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. बघा, पुढचा प्रश्न असा आहे बघा. 6, 3, 4, 3 या संख्येला 6ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? चला, मी तुम्हाला वेळ देतोय कारण 6च्या विभाज्यतेची कसोटी बऱ्याच वेळेस आपण काल आपल्या चर्चेमध्ये आलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न मी सॉल्व्ह करून देण्यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह करा आणि तो एक कॉन्फिडन्स मिळवा. ट्राय टू गेन द कॉन्फिडन्स. आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा. सराव तर आपण करतोय, योग्य दिशेने मार्गदर्शन पण होत आहे. जिजाऊच्या माध्यमातून माननीय निलेशजी सांबळे साहेब यांच्या प्रयत्नातून कोकणातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनाचा स्रोत जावा, हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि म्हणून मोफत मार्गदर्शन तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीने होत आहे.
तर या दोघं संधींचा फायदा तुम्ही घ्या. दोघं संधींचा तुम्ही फायदा घ्या. रत्नागिरी या ठिकाणी आपलं ऑफलाईन सेशन सुरू आहे. नंतर ठाण्याच्या वीर सावरकर नगर या ठिकाणी देखील आपली बॅच सुरू आहे. तर जडपोली या ठिकाणी देखील आपली पोलीस भरतीची बॅच सुरू आहे. या ठिकाणी ग्राउंडचं देखील तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. तर या संधीचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो. 6ची विभाज्यतेची कसोटी आहे. 6ची विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येला 2 आणि 3 दोघांनी निशेष भाग जातो. 2 आणि 3. मग जर मला 2ने भाग जायचा असेल तर एकक स्थानचा अंक हा समज असला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर कधीच होऊ शकणार नाही. मग समजा मी जर या ठिकाणी स्टारच्या जागी 4 जर ठेवला तर संख्या तुमची होते 6 3 4 3 4. मग याच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत यायला पाहिजे. मग 6 अधिक 3 किती झाले? 9. 9 आणि 4 13. 13 आणि 3 16. 16 आणि 4 20. 20 होत आहे. मग ती 20ला 3ने भाग जात नाही, म्हणून शेवटच्या एकक स्थानी 4 ठेवून चालणार नाही. 8 ठेवून बघू आपण. 8 जर ठेवला तर तुमची संख्या अशी दिसेल 6 3 4 3 8. चला अंकांची बेरीज करू. 6 अधिक 3 9. 9 आणि 4 13. 13 आणि 3 13 आणि 3 16. 16 आणि 8 24. यस, 24ला 3ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला 3ने भाग जाईल. त्याला 3ने पण जातो, 2ने पण जातो, म्हणजे 6ने निशेष भाग जाईल. म्हणून स्टारच्या जागी येणारा अंक हा काय असला पाहिजे? हा असला पाहिजे 8. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर 8 आलं असेल. चला पुढचा प्रश्न बघा. आता बघा, अंकांपासून आपल्याला संख्या तयार करणं असा पण एक प्रश्न विचारला जातो. 8 5 7 2 3 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता एखाद्या विशिष्ट अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायची असेल तर सर्वात मोठा अंक अगोदर ठेवा आणि त्याच्यानंतर उरलेल्या अंकांचं उतरत्या क्रमात मांडणी करा. तर 7नंतरचा मोठा अंक, सॉरी 8नंतरचा 7, 7नंतर 5, 5नंतर 3, 3नंतर 2. तर ही संख्या सर्वात मोठी संख्या त्याच्यापासून तयार होईल. आणि जर आपल्याला हेच अंक वापरून लहानात लहान संख्या विचारली असती तर आपण सर्वात लहान अंक अगोदर ठेवला असता आणि उरलेल्या अंकांची आपण चढत्या क्रमात मांडणी केली असती. ही संख्या लहानात लहान संख्या झाली असती. लहानात लहान संख्या लक्षात घ्या. तर दिलेल्या अंकांपासून अशा प्रकारे आपण मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या करू शकतो. समजा दिलेल्या अंकांमध्ये जर शून्याचा वापर असेल, बघा हा प्रश्न वाचा, हा प्रश्न वाचा आणि प्रश्न बघा, तुम्हाला थोडस पुढे घेऊन जातोय. प्रश्न लगेच तुम्हाला फक्त कुठली तरी एक संख्या विचारत नाहीये, तो त्याच्या पण तुम्हाला पुढे घेऊन गेलाय. 2 0 5 9 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी लहानात लहान संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज आपल्याला विचारली आहे. वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज आपल्याला विचारली आहे. मग ज्यावेळेस शून्य असेल बघा, तर मोठी संख्या कशी तयार करायची? सर्वात मोठा अंक पहिल्यांदा 9, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 0. ही झाली सर्वात मोठ्यात मोठी संख्या. सर्वात लहानात लहान संख्या तयार करताना 0 व्यतिरिक्त पहिल्यांदा अंक घ्या, म्हणजे 2, आणि मग आता 0 ठेवा आणि मग बाकीच्या अंकांची चढत्या क्रमात मांडणी करा. चला आता वजाबाकी करून घ्या. वजाबाकी केल्यानंतर इथं 1 कॅरी 1, 12तून 9 गेले, किती राहतील? 3. नंतर खाली किती? 1 9. वजाबाकी करा. या ठिकाणी तुमची वजाबाकी येणार आहे 7 7 9 3 1. तर अंकांची बेरीज करू आपण. 7 अधिक 7 14, 14 आणि 9 23, 23 आणि 3 26, 26 आणि 1 27. तर आलेल्या वजाबाकीच्या अंकांची बेरीज आपल्याला विचारली आहे, म्हणजे तुमचं उत्तर 27 येईल. बघा प्रश्न पुढे जाऊन विचारला गेलाय. प्रश्नाची विचारण्याची पद्धत समजून घ्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत. आपण ज्या पद्धतीने सराव करतोय तो योग्य दिशेने चाललेला आहे. आणि हे सर्वे कुठं ना कुठं मागच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून त्यांचं महत्व तेवढंच आहे. ज्यावेळेस आपण पीवायक्यू सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळ्या प्रकारची गाईडलाईन त्या ठिकाणी मिळते. एक आत्मविश्वास येतो की आपण जी तयारी करतोय ती योग्य दिशेने चाललेली आहे. आणि जिजाऊच्या माध्यमातून तुम्हाला जो पण फॅकल्टी या ठिकाणी येणार आहे ती फॅकल्टी तितकीच तज्ञ आहे. त्या पर्टिक्युलर विषयामधला त्यांचा खूप जबरदस्त अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर
तुम्ही तुमचं यश संपादन करू शकतात, हा पूर्ण आम्हाला खात्री आहे. तुम्ही तुमचं 100% द्या, आम्ही 200% देण्याचा प्रयत्न करू. तुमचे 100%, आमचे 200%, 300% जर झाले तर तुम्हाला कोणीच ती पोस्ट घेण्यापासून रोखू शकत नाही. चला पुढचा प्रश्न. पुढील गटात न बसणारे पद कोणते आहे? मगाशी सांगितलं मी तुम्हाला. पाठांतर करण्याच्या गोष्टी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वदवतोय. त्यामध्ये वर्ग पाठ केले पाहिजे 1 ते 30 पर्यंतचे. 1 ते 20 पर्यंतचे घन केले पाहिजे. पाढे पाठ केले पाहिजे. पाढे तर सर्वच पाठ करा, पण प्रामुख्याने त्यातल्या त्यात आपल्या ज्या पाड्यांची जमत नाही ते म्हणजे मूळ संख्यांचे पाढे. 13चा पाढा, 17चा, 19चा, 23चा आणि 29चा. या गटामध्ये न बसणारं पद आपल्याला मला दिसतंय की बरेच जण उत्तरांच्या बाबतीमध्ये विचार करायला लागले आणि तुमचं उत्तर देखील बरोबर आहे. या गटात न बसणारं पद हे तुमचं 64 असणार आहे, कारण 64 ही अशी संख्या आहे जी वर्ग देखील आहे आणि गण देखील आहे. हा फक्त 3चा घन आहे, हा 3चा घन आहे, हा फक्त 5चा घन आहे आणि हा फक्त 7चा घन आहे. तुम्ही असं पण म्हणू शकता 3, 5 आणि 7 हे विषम संख्यांचे घन आहेत आणि हा 4चा घन आहे जो समसंख्येचा घन आहे, म्हणून ती एक त्या गटात न बसणारी संख्या आहे. ओके, पुढचा प्रश्न पुन्हा तसाच आहे बघा. पुढील पैकी गटात न बसणारे पद कोणते? आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी बोललो की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या पाठ असल्या पाहिजे आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 25च मूळ संख्या येतात विद्यार्थी मित्रांनो. ते 25 मूळ संख्या कोणत्या बघा. 2, 3, 5, 7, नंतर 11, 13, 17 आणि 19, नंतर 23 आणि 29, नंतर 31, 37, 41, 43, 47, नंतर 53 आणि 59, नंतर 61, नंतर 67, 71, 73, 79, नंतर 83, 89 आणि 97. तर ह्या 25च्या 25 मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. आणि या 25 मूळ संख्या जर तुमच्या पाठ असतील तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला लगेच देऊ शकाल. या गटात न बसणारी संख्या कोणती? चला. यस, 71 ही मूळ संख्या आहे. ही मूळ आहे. नंतर 53 देखील मूळ संख्या आहे. नंतर ही देखील मूळ संख्या आहे, पण ही मूळ संख्या नाही. ही संयुक्त संख्या आहे. कारण संयुक्त संख्या याला एकाने भाग जातो, 3ने भाग जातो, 23ने भाग जातो आणि स्वतः 69ने देखील भाग जातो आणि म्हणून ही मूळ संख्या नाही. आणि ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत, एका व्यतिरिक्त ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत, त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. या 25च्या 25 मूळ संख्या आज संध्याकाळपर्यंत पाठ झाल्या पाहिजे. चार्ट तयार करा, चिपकवा, तुमच्या स्टडी रूम मध्ये चिपकवून ठेवा. जिथे तुम्ही अभ्यास करतात त्याच्या समोर बरोबर हे चिपकवून ठेवा. येता जाता तुमचं त्याच्यावर लक्ष राहील आणि ते पाठ होऊन जातील. पुढचा प्रश्न बघा. बेरजेचा प्रश्न, फार साधा प्रश्न होता म्हणून मी या ठिकाणी देऊन दिला तुम्हाला. आता हे करत असताना बघा 6 आणि 3 किती होतात? 9 होतात. म्हणजे आपल्या येणाऱ्या बेरजेचा एकक स्थानचा अंक 9 असायला पाहिजे. म्हणजे हे दोन पर्याय तुमचे उत्तर होतच नाही. ओके, नंतर पुन्हा हा 6 आहे आणि हा 3 आहे. 6, 3, 9 म्हणजे दशक स्थानचा अंक पण 9 असायला पाहिजे. एकक स्थानचा अंक पण 9 असायला पाहिजे. झाला पर्याय क्रमांक डी. पूर्ण तुम्ही उत्तर शोधण्याची काय गरज आहे? मला तेच सांगायचं होतं. हा प्रश्न घेऊन तुम्हाला तेच सांगायचं होतं. विद्यार्थी मित्र पूर्ण बेरीज करत बसतात, पण तुम्ही पर्यायांची मदत जर घेऊन जर तुम्ही हे काम केलं तर तुमचं काम सोपं होणार आहे. घ्या मदत, घ्या मदत. कशाची मदत घ्या? आपल्याला काही कॉपी करायला लावत नाहीये मी तुम्हाला. तुम्हाला जे पर्याय दिले त्याची मदत घ्या. हा, 3 ऑप्शन जर इलिमिनेट झाले, आपण माझं उत्तर होऊ शकत नाही कारण दशक स्थानचा अंक मला 9च पाहिजे. जर तुमचे 3 ऑप्शन इलिमिनेट झाले तर उरलेला ऑप्शन हा पर्याय उत्तराचाच असला पाहिजे. ही त्रिकालाबाधिक सत्य आहे. याच्यात कोणी बदल करू शकतच नाही. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. 45 गुणिला 0 गुणिला 12. चला, शून्याची प्रॉपर्टी सर्वांना माहिती आहे. गुणाकारामध्ये एक जरी गुणक जर शून्य असेल तर तो पूर्ण गुणाकार शून्य होईल. मग उर्वरलेल्या
गुणाकारातल्या बाकीच्या संख्या किती मोठ्या असल्या तरी त्याच्याशी काही संबंध नाही, काही संबंध नाही. गुणाकारामध्ये एक जरी गुणक शून्य असेल तर हा डेफिनेटली हा गुणाकार काय होणार आहे, शून्य होणार आहे. येस, येस, गुणाकाराचा नियम आहे. गुणाकार जर करत असताना एक जरी शून्य आला तर पूर्ण गुणाकार हा त्या ठिकाणी शून्य होतो. मी स्थानिक किमतीवरचा प्रश्न घेतला, बेरजेवरचा प्रश्न घेतला, मूळ संख्यांशी संबंधित असलेला प्रश्न घेतला, वर्ग घनशी संबंधित असलेला प्रश्न घेतला. शून्याचा नियम समजून घेण्यासाठी हे बेसिक आहे, हे बेसिक आहे. आणि याच्यावर काही असं एक विशेष सत्र नाही होऊ शकत, आणि म्हणून मी हे PYQs मध्ये आलेले हे क्वेश्चन त्या ठिकाणी इन्क्लूड केलंय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय, गुणाकाराचा आहे आणि एक साधा नियम या ठिकाणी वापरायचा आपल्याला बघा. 25 × 24 600 होतात, हे पाठांतर करून टाका पहिल्यांदा आज. 24 × 25 किती होतात, 600 होतात. आता बघा, 25 वर मी 2 शून्य ठेवले, 24 वर 2 शून्य ठेवले, तर गुणाकारामध्ये 4 शून्यांची बढोतरी होणार आहे. तर ऑलरेडी तुमचे 600चे 2 शून्य होते, तर अजून हे 2 शून्य होतील, म्हणजे 6 वर 6 शून्य यायला पाहिजे, ते तुमचं उत्तर असेल. 6 वर 6 शून्य तुमचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. हा, गुणाकारामध्ये फक्त शून्य वाढलंय उजवीकडे, उजवीकडे शून्य वाढले. तर 25चे 2 शून्य आणि 24चे 2 शून्य, अजून 4 शून्य 600 वर त्या ठिकाणी ऍड होतील, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक डी येणार. चला, पुढचा प्रश्न पुन्हा पुन्हा पुढचा प्रश्न बघा. दोन ऋण संख्यांचा गुणाकार, ऋण संख्या गुणिला ऋण संख्या यांचा गुणाकार नेहमी धन होतो, लक्षात घ्या. एक ऋण संख्या गुणिला दुसरी धन संख्या यांचा गुणाकार नेहमी ऋण होतो. पण या ठिकाणी -15 गुणिला -15 आहे, -15 गुणिला -15 आहे, म्हणजे यांची गुणाकार हा धन 225 यायला पाहिजे. यांचा गुणाकार हा धन 225 यायला पाहिजे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न. आत्ताच तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं यायला पाहिजे. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? येस, 25 मूळ संख्या आहेत, ज्या आपण आता लिहिल्या. कोणत्या कोणत्या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. पाठ करून टाका. 23, 29, नंतर सांगा 31, 37. व्हेरी गुड. पुन्हा सांगा 41, 43, 47. ह्या 15 आहेत. 1 ते 50 जर विचारलं असतं तर 1 ते 50 पर्यंत 15 आहेत. आणि 51 ते 100 पर्यंत जर आपल्याला विचारलं गेलं तर त्या 10 आहेत. 101 ते 200 पर्यंत विचारलं गेलं तर त्या 21 आहेत. 101 ते 200 पर्यंत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, 1 ते 200 पर्यंत जर तुम्हाला मूळ संख्या विचारल्या गेल्या तर त्या एकूण मूळ संख्या 46 आहेत. हा पण महत्वाचा मुद्दा आहे, हा पण मुद्दा लिहून घ्या. 1 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या 46 आहेत. आतापर्यंत 1 ते 100 पर्यंत ज्या विचारल्या गेल्या, याच्या पुढे काय विचारलं जाऊ शकतं, तो 1 ते 200 पर्यंत जर विचारून घेईल तर त्यावेळेस आपलं उत्तर तयार पाहिजे. 1 ते 200 पर्यंत 46 मूळ संख्या आहेत. या 50 पर्यंतच्या मी लिहिल्या, त्याच्या पुढचे 53, नंतर 59, 61, 67, 71, 73, 79, नंतर 83, 89 आणि 97. ह्या तर तुमच्या 25च्या 25 तोंडपाठ असल्या पाहिजे. कसा पण प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आत्ताच आपण मगाशी बघितला प्रश्न की गटात न बसणारी संख्या कोणती. गटात न बसणारी संख्या कोणती. चला, पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर प्रश्न आहे. एका संख्येला 24 ने भागितल्यानंतर 14 बाकी उरते, तर त्या संख्येला 14 ने भागाकार केला असता 14 बाकी उरते, तर 13 ने भागितल्यास किती बाकी उरेल? आता बघा, एका संख्येला कितीने भागितलंय? 26 ने भागितलंय, आणि भागाकार किती येतोय तुमचा? 14 येतोय. म्हणजे समजा ही एक संख्या आहे, x आहे, तिला 26 ने भागितलं, भागाकार 14 आलाय, आणि बाकी तुमची 14 उरली आहे. मग आपल्याला ह्या x ची किंमत काढता येईल बघा. x बरोबर 26 गुणिला 14, ओके, अधिक 14. कारण याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो भाजक, भाज्य. भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार, भागाकार अधिक बाकी, अधिक बाकी. मग आपला भाजक किती होता? 26 होता, 26 ने भागताय. नंतर भागाकार किती आला? 14 आला.
आणि आता आपल्याला त्याला 14 बाकी उरते. आता आपल्याला ही जी संख्या येणार आहे याला 13 ने भागायचंय. तर सोपं आहे बघा. 26 गुणिला 14 या संख्येला 13 ने तर निशेष भाग जाणारच आहे. कारण 13 एक 13, 13 दुने 26. म्हणजे आपल्याला फक्त 14 ला 13 ने भागायचं आहे. 14 ला 13 ने भागितल्यानंतर बाकी किती उरणार आहे? 1 उरणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक डी. खूप सुंदर प्रश्न आहे. इवन हा प्रश्न तुम्हाला एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये देखील विचारला जातो. म्हणून काय करायचं? पहिला तुमचा भाजक काय होता? 26 होता. 26 ला नंतरच्या भाजकाने पूर्ण भाग जातोय का? जातोय. 26 ला 13 ने पूर्ण भाग जातोय. बस संपला. पहिल्या केसमध्ये बाकी किती उरली होती? मग 14. 14 ला 13 ने भागून टाका. जी बाकी येईल तेच तुमचं उत्तर असेल. 14 ला 13 ने भागितल्यानंतर बाकी किती उरणार आहे? 1. आशा करतो की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. तशाच पद्धतीचा प्रश्न थोडासा आपण पुढच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये घेऊ. 8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? खालीलपैकी कोणती संख्या आहे जिला 8 ने निशेष भाग जातो? चला, 8 ची कसोटी आपण चेक केलेली आहे. मी थोडासा वेळ देतो तुम्हाला. सो 8ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जात असेल तर 64 2 या संख्येला 8ने भाग जात नाही. नंतर 72 6 या संख्येला पण 8ने भाग जात नाही. ही संख्या आहे ज्याला 8ने भाग जाते. 008. यस. तर शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जातोय तर पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल. चला पुढचा बघा. आत्ता जो प्रश्न आपण डिस्कस केला तशाच टाईपचा हा प्रश्न आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जेव्हा एका संख्येला 119 ने भाग दिला तेव्हा बाकी किती उरते? 12 उरते. जेव्हा त्याच संख्येला 17 ने भाग जाईल तेव्हा बाकी किती उरेल? तर आता 119 ला हा पहिला भाजक आहे तुमचा. हा पहिला भाजक आहे. भाजक क्रमांक 1. आणि दुसरा भाजक तुमचा किती आहे? 17 आहे. मग पहिल्या भाजकाला दुसऱ्या भाजकाने भाग जातोय का? 119 ला 17ने पूर्ण भाग जातोय का? तर येस, जातोय पूर्ण भाग. मग पहिल्या केसमध्ये बाकी किती उरली होती? 12. 12 ला 17ने भागितल्यानंतर बाकी किती उरणार आहे? 12च उरणार आहे. ओके, कारण 12 ही संख्या 17 पेक्षा लहान आहे. म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? 12 असणार आहे. येस. चला, 54 54 7 या संख्येला 9 ने भागितले असता बाकी किती उरेल? खूप सुंदर प्रश्न आहे. बाकी किती उरेल? आता नवाची कसोटी काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नवाची कसोटी आहे ज्या संख्येच्या अंकांची बेरीज नवाच्या पटीत असेल तर. तर मग इथं जर आपण जर केली बेरीज केली 5 अधिक 4 अधिक पुन्हा 5 अधिक 4 अधिक 7 म्हणजे 9 आणि 9 18. आता इथं बेरीज 18 होऊन गेली बघा. इथं 18 होऊन गेली. म्हणजे हा 7 जास्त आहे. 7 जास्त आहे. आणि बाकी म्हणजे काय? भागाकारामध्ये बाकी जी उरते ती त्या संख्येमधला थोडासा जास्त आहे. त्या गुणकापेक्षा म्हणजे बघा, समजा मी जर असं म्हटलं 27. 27 ला 5ने भागितल्यानंतर बाकी किती उरेल? 2 उरेल. कारण 5 5 25. 25 पेक्षा 2 जास्त आहे. तसं 18 तर बेरीज उरते. म्हणजे इथपर्यंत जर आपण जर संख्या घेतली तर इथं 9ने भाग चालला जाईल. म्हणजे या ठिकाणी बाकी किती उरायला पाहिजे? 7 उरायला पाहिजे. आय होप तुम्हाला समजतंय. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 24 ने निशेष भाग जातो? काल पण आपण विभाज्यतेची कसोटी बघितली होती. 24 ची विभाज्यतेची कसोटी कशी तयार करता येईल? ज्या संख्येला 3 आणि 8 दोघांनी भाग जातो. ज्या संख्येला 3 आणि 8 दोघांनी भाग जातो त्या संख्येला 24 ने निशेष भाग जाईल. चला,
मग तिनाची कसोटी माहितीये तुम्हाला? तिनाची कसोटी काय माहितीये? ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तिनाने भाग जातो. आणि आठाची कसोटी काय माहितीये? शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला. शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला. तर शेवटचे 3 अंक आपण तपासून घेऊ बघा. 64 हा 644 ला 8ने भाग जात नाही, म्हणजे मग 24ने पण जाणार नाही. 444 ला पण 8ने भाग जात नाही, काय कॅन्सल. 190 ला देखील 8ने भाग जात नाही, हे कॅन्सल. सो तुमचं उत्तर हेच यायला पाहिजे. तुमचं उत्तर हेच यायला पाहिजे. आता बघा, याच्या अंकांची बेरीज करू आपण. 1 + 0 + 9. ओके, 10 झाले. 10 + 4 14. 14 + 6 14 + 6 20. 20 + 4 24. 24 बेरीज होते. 24 ला 3ने भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला देखील 3ने भाग जाईल. शेवटच्या 3 अंकांपासून कोणती संख्या तयार होते? 464. चला 8ने भाग देऊन बघू. ओके. 8 × 45. 8 × 45. खाली किती उरले? 6. वरून घेतला 4. 8 × 8 = 64 झाले. म्हणजे या संख्येला 3ने पण भाग जातो आणि 8ने पण भाग जातो. आणि 3 आणि 8 दोघांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 24ने देखील भाग जाईल. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे, थोडासा कठीण आहे. आणि म्हणून हा आपण शेवटचा प्रश्न या ठिकाणी आजच्या सत्रामधला घेऊ. थोडासा कठीण नक्की तुम्हाला हा वाटेल. आपण सॉल्व्ह करू बघा. A 9 2 5 7 B 6 8 4 या संख्येला कशाने भाग जातो? 11ने भाग जातो. तर A वजा B चे किमान मूल्य, किमान म्हणजे कमीत कमी, कमीत कमी. आता बघा, A 9 2 5 7 B 6 8 4. लक्ष द्या, एकाआड एक संख्यांचा गट तयार करू आपण. एकाआड एक संख्यांचा गट तयार करू. ठीक आहे. सो एक गट तयार होते माझा A + 2 + 7 + 6 + 4. यांची जर बेरीज जर तुम्ही केली तर आपल्याला A + 19 भेटतोय. दुसरा गट आहे 9 5 B आणि 8. म्हणजे 9 + 5, 9 आणि 5 14, अधिक B अधिक 8, 14 आणि 8 22. सो B + 22. आता जर मला ही संख्या सारखी करायची असेल, सारखी जर मला करायची वेळ आली, तर मी याच्यामध्ये 3 ऍड करेल. ओके. आणि याच्यामध्ये मी 0 ऍड करेल. म्हणजे मग A ची किंमत जर आपण 3 घेतली, A ची किंमत 3 घेतली आणि B ची किंमत 0 घेतली, तर इथं बेरीज तुमची 22 होते आणि इथं पण बेरीज तुमची 22 होते. म्हणजे मग 11ने भाग जाईल. तर त्या केसमध्ये A वजा B हे किती आलं असतं? 3 आलं असतं. पण आपल्याला कमीत कमी मूल्य विचारलंय. कमीत कमी मूल्य विचारलंय. तर मग आपण या ठिकाणी काय करूया बघा. ही तर बेरीज 22 आहे. तर या ठिकाणी ही बेरीज आपल्याला 33 करता येईल का? 33 कोणत्याही पद्धतीने आपल्याला ती करता येणार नाहीये. 33 कोणत्याही पद्धतीने नाही करता येणार आहे आपल्याला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमचं हे पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. येस. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सत्रामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या यावरचे PYQs या ठिकाणी आपण चर्चा केली आहे. PYQs मध्ये आपण काही असे प्रश्न त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे की ज्यांचा सराव तुम्हाला करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला पाठांतरासाठी सांगितलं बघा, तुमचे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असायला पाहिजे. त्या पाढ्यांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला 17 13 19 23 29 या विषम संख्या आहेत, त्यांचे पाढे तुमचे व्यवस्थित पाठ झाले पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुमचे खूप व्यवस्थित पाठ करून टाका. 1 ते 20 पर्यंतचे घनसंख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या येतात आणि 1 ते 200 पर्यंत 46 मूळ संख्या येतात. 1 ते 50 पर्यंत 15, 51 ते 100 पर्यंत 10 आणि 101 ते 200 पर्यंत 21 मूळ संख्या येतात. तर 1 ते 100 पर्यंतच्या या 25 मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 ह्या पाठ असल्या पाहिजे. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या 101 आहे, हे देखील लक्षात असू द्या. तर या सर्व गोष्टींचं पाठांतर आणि विभाज्यतेच्या कसोट्यांचं पाठांतर करून आपल्याला हा टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट करता येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबवतोय. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जिजाऊ संस्थेचा हा संदेश स्पर्धा परीक्षेमध्ये तळागाळातल्या समाजातील विद्यार्थी अधिकारी व्हायला पाहिजे, हा उदात्त विचार घेऊन आज हे जे सेशन चालले त्याचा उपयोग तुम्हाला पण व्हावा आणि त्या तुमच्या सोबत इतरांना पण व्हावा असा विचार ठेवा, उदात्त विचार ठेवा. तुमचं यश तुम्हाला लवकर मिळेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.